असं काय केलं त्यांनी? अहो, रेड्याच्या मुखी ज्याने वेद वधविले ते हेच ज्ञानेश्वर. तोच तू? खरं? मग आधी नाही का सांगायचं? काय रे बाबा, अरे मी तुझी परीक्षा घेतली असं मला वाटलं, पण नाही, त्या पांडुरंगाने माझी परीक्षा घेतली आणि मी अयशस्वी ठरलो बघ. मला क्षमा कर, माझं चुकलं. तुम्ही ज्ञानाचे ईश्वर आहात, ज्ञानेश्वर आहात. मी आलो. हा ग्रंथ आजपासून तुमचा झाला आणि हाच नाही, माझ्या घरातले सारे ग्रंथ, सारं ग्रंथालय तुमचं झालं. तुम्ही जो ग्रंथ मागाल मी स्वतः तुमच्या हाती ठेवेल. मला हे सारं काही नको, केवळ एक मागणं आहे, ते पूर्ण कराल? झालंच म्हणून समजा. ज्ञानाची भूक असणाऱ्या सर्वांसाठी हे ग्रंथालय खुलं करा. ज्ञान देण्यातून येणारी प्रगल्भता ही वेगळीच असते, त्याची अनुभूती तुम्हाला येईल. ग्रंथाला महत्व येतं ते त्यातल्या शब्दांमुळे, आणि शब्दाला महत्व येतं ते त्यातल्या भावामुळे. आणि हा भावच जर का माणसांपर्यंत पोहोचला नाही तर हे ग्रंथ म्हणजे केवळ पोकळ शब्द ठरतील. आज कोणत्याच ग्रंथात नसलेलं हे ज्ञान आपण मला दिलं आणि माझे डोळे उघडलेत. आजपर्यंत हे ग्रंथ मी साऱ्या लोकांपासून लपवून ठेवले. हे ग्रंथ अपवित्र होतील म्हणून यावर मी कोणाची सावली देखील पडू दिली नाही. पण आज मी तुम्हाला वचन देतो, माझं हे सारं ग्रंथ भांडार आजपासून मी साऱ्या लोकांसाठी खुलं करतो. जय तू ज्ञानेश्वर, 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 विजय तेत्राम, जय तेत्राम, विजय तेत्राम, जय तेत्राम, विजय तेत्राम, जय तेत्राम. अहो, ते पोरं धर्मसभेत फक्त उभे नाही राहिले, त्यांनी त्यांची बाजूही मांडली. आणि एवढंच नाही तर त्या पोरांनी रेड्यामुखी वेद वधवून घेतले. हो, तिकडे पैठणात ज्याच्या त्याच्या तोंडात त्या पोरांच्याच नावाचा गजर आहे बघा. निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई, निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई, हेच चाललंय बघा पैठण मध्ये. अरे अरे काय बरळतोयस, कळतंय का तुला? रेड्याच्या मुखी वेद कसले, दृष्टी भ्रम आहे सगळा. अहो नाही 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 नाही, बरळत नाही हो, मी खरं सांगतोय. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. हो, मीच काय, समजा लोकांनी बघितलंय. आणि तो तुमचा माणूस होता की तिथं तवा उभा, जेव्हा धर्मसभेनं त्या पोरांना शुद्धीपत्र दिलं तेव्हा. छे 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 छे, शांतम पापम, शांतम पापम. अरे ज्याच्यासाठी आम्ही आमचं सारं आयुष्य घालवलं, त्या कार्ट्यांच्या आई बापाला कायमचा वैकुंठाचा रस्ता धरावायास लावला, त्यांना शुद्धीपत्र कसं मिळू शकतं? इथे आळंदीमध्ये आम्ही जीवाचं रान करून धर्माचं रक्षण केलं, त्या कुटुंबाला वाळीत टाकलं, त्या कार्ट्यांना त्यांच्या पापाची फळं भोगायला लावली, त्यांना शुद्धीपत्र कसं मिळू शकतं? इथल्या प्रत्येक धर्मसभेत मी उभा राहिलोय. मी जीभ जिझेस्तवर झुंज दिली आहे. कशासाठी? धर्मासाठी. मी म्हंटल पैठणचे विख्यात शास्त्री पंडित त्यांना एकदाची अद्दल घडवतील म्हणून त्यांना तिथे धाडलं, तर हे काय, स्वतःची बुद्धी आणि शास्त्र सगळं बुडवून बसले गोदेमध्ये. गोदे जीव द्या म्हणावं. पापाचे भागीदार कुठले? शांतम पापम,
अहो तुम्ही जरा शांत व्हा, असं भडकू नका, जरा शांत व्हा जरा. ए तू अक्कल शिकू नकोस मला. निरोप द्यायला आलास पण अवलक्षणी पाहायचा ठरलास. दूर हो माझ्या डोळ्यासमोरून, नाही तर तुझं काय होईल हे सांगवत नाही मला. चल चालता हो, आणि तुझं हे काळं तोंड मला पुन्हा दाखवू नकोस. चल निघ. कार्ट्यांना शुद्धीपत्र मिळालंच कसं? शांतम पापम शांतम पापम. त्या लेकरांना शुद्धीपत्र मिळाले, त्यात माझी काय चूक आहे? उगाच माझ्यावर कावली. लेकराला शुद्धीपत्र मिळालं? आपल्याला कोण ओळखत नाही, आपण साक्षात ज्ञानेश्वर. आपण रेड्यामुखी वेद वधवून फार मोठा चमत्कार केला आहे, पण आम्हाला आपलं सहाय्य हवं होतं. कराल? आनंदाने करेन. आम्ही आमच्या वेद पाठशाळेत अध्यापन करत होतो. एका श्लोकाचा अर्थ लावायचा प्रयास करत होतो, पण यश येत नाही. आपण मला तो अर्थ समजावून सांगाल? आपण वयाने आणि अनुभवाने माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. मी आपल्याला शिकवणं म्हणजे ज्ञानाची आस असणाऱ्यांनी वृथा अभिमान बाळगू नये. जे जे शिकता येईल ते ते शिकत राहावे. आपल्याबद्दल गेले काही दिवस ऐकून होतो, म्हणून फार आशेने आलोय आपल्याकडे. आपण एकदा तो श्लोक वाचाल तर बरे वाटेल आम्हास. शृण्वतः श्रद्धया नित्यं गुणतश्च स्वचेष्टितम् कालेन नाति दीर्घेण भगवान विशते हृदि प्रविष्टः कर्णरंध्रेण स्वानान् भाव सरोरुहम् धुनोति शमलं कृष्णः सलीलस्य यथा शरत्. आपल्याला ह्याचा अर्थ उमगलाय हे आपल्या चेहऱ्यावरूनच दिसतंय आम्हाला. मला स्वतःला अजून अध्ययनाची आवश्यकता आणि ओढ आहे, पण तरीही मी तुमचं मन मोडणार नाही. याचा अर्थ तुम्ही माझ्या गुरुला विचारू शकता. आपले गुरु? माझा गुरुदादा हा माझा थोरला बंधू, माझा गुरु. आपले सख्खे बंधू आपले गुरु आहेत. अहो एवढं विस्मित व्हायला काय झालं? माझ्या गुरुदादाला साक्षात श्री गहिनीनाथांनी अनुग्रह दिलाय आणि ज्ञानदादाला गुरुदादांना. आज मला जे काही तुरळक ज्ञान प्राप्त झालंय ते माझ्या गुरुदादाचंच देणं आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर माझ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे माझा गुरुदादा देऊ शकेल. आपण सांगाल या श्लोकाचा अर्थ? या श्लोकात भक्ताच्या अंतःकरणातील श्रद्धेचं महत्व सांगितलंय. जो भक्त भगवंताचं मनोभावे स्मरण करतो त्याच्या हृदयात भगवंत समाविष्ट होतो. आणि ज्याप्रमाणे शरद ऋतू सर्व नद्यांमधील अशुद्धी दूर करतो, त्याप्रमाणे भगवंत देखील आपल्या भक्ताच्या मनातील पापांचा विनाश करतो. खरंच किती सुलभपणे अर्थ सांगितलात तुम्ही. आम्हाला याचा अर्थच कळत नव्हता. तुम्ही खरंच खूप सोपा करून सांगितलात. ज्ञान सोपंच असतं शास्त्री, आपणच ते क्लिष्ट करतो. खरंच आपण दोघेही गुरु शिष्य फार थोर आहात. आपले मनापासून धन्यवाद.
असं काय करायलंय? एक वार्त आहे कंची? ना काय म्हणतो, मन खंबीर कर बघ. त्या विठ्ठल पंतांच्या लेकराला काय झालं या लेकरांना? लेकरांना काय त्रास झालाय का? का त्या इसोबा शास्त्र्यांनी काय केलं या? राख राख होईल मेल्याची. नाही मला सांगा काय झालं या? चला चला आपण जाऊया त्याच्या घरला. चला उठा. हसाया काय झालं? अरे म्या म्हणलो एक वार्ता आहे, पण ती वांगाळ वार्ता आहे असं म्हणलो का म्या? काय काय बाय तू बी तरी. पांडुरंग पांडुरंग. ओ काका इकडे या. सजवा या या. ओ ताई या इकडे या. काका या. दादा या. गणेश बाबा या इकडे. या या सगळे या. काय काय झालं काय? हावलंय आनंदाची गोष्ट आहे. काय काय झालं? ऐका आनंदीकरांनो ऐका. आपल्या विठ्ठल पंतांच्या मुलासनी पैठणात शुद्धीपत्र मिळाले. अरे ए रानबा, अरे काय सांगतोयस काय? खरं आहे तेच सांगतोय या. अरे चेष्टा करतो काय माझी? अहो तसं नाही, देवा शपथ घेऊन सांगतो. अगोदर तर शुद्धीपत्र देतच नव्हते. हा. अहो आपल्या ज्ञानानं रेड्याच्या मुखातून वेद वदवला. अरे काय बोलतोयस काय तू? अरे बाबू, आपल्या ज्ञानानं चमत्कारच केला म्हणायचं की. अरे चमत्कारच आहे बघा. विठ्ठल पंत आणि रुक्मिणीबाईंची कृपा बघ, पुण्याई त्यांची. होय, देवाचा खेळ बी लय वेगळा आहे. आपले विश्वभा शास्त्री माणूस असून माणसाला वेद शिकवण्यापासून थांबवतात, आणि आपल्या ज्ञानानं रेडाला वेद शिकवलं. आता त्या पोरांना शुद्धीपत्र मिळाले. आता ते शिकू बी शकतील आणि सन्मानानं आळंदीत बी येऊ शकतील. आता कावेरी आली की उरेला समजा सांगेलच आपल्याला. अरे सहदेवा, जी कावेरी लय नशीबवान बघा. होय, रानबा म्हणतो तसं ज्ञानानं खरंच चमत्कार केला असेल, आणि कावेरीनं तो बघितला असेल, तर त्या लेकरासनी परत कधी घेऊन येतो असं झालंय बघा मला. होईल होईल, आता समजत चांगलं होईल बघ. अरे ज्याचं शेवट गोड त्याचं समजाच गोड बघ. गोडावरून आठवलं. चला मी घरला जातो आणि काहीतरी गोड बनवतो, म्हणजे मायचं तोंड बी गोड होईल. एवढा आनंदाचा दिवस रडाय काय झालं तुम्हाला? अरे रालबा, आता वय झालं रे आमचं. एकदम इतका आनंद मी सहन होत नाही रे. पांडुरंगा, आता मला मरण आलं तरी चालेल बघ. अहो काय मरणाची भाषा करते? अजून तर त्या लेकरासनी परत यायचं आहे. तुम्हाला त्यांचं लाड करायचं आहे, त्यांना शिकून मोठं झालेलं पाहायचं आहे तुम्हाला. होय. अहो लई जगायचं आहे तुम्हाला. पांडुरंगा, पावलास रे बाबा, पावलास तू. अशीच कृपा दृष्टी त्या लेकरांवर राहून द्या बाबा. पांडुरंगच पावला म्हणायचा. पांडुरंग. आज मी गोड करते, खीर करते, खीर. अगं इतकं दिवस मी म्हणत होतो काहीतरी गोडधड कर, गोडधड कर. तेव्हा नाही केलंच काही, आणि आज एकदमच खीर करायला निघालीस. लई दिवसांनी आनंद आला या घरला. त्या गोड पोरांचं समज चांगलं झालं या. अगं माझं तर अजून माझ्या कानावर विश्वासच बसे ना ग. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं या. पोरांसनी कष्ट उपसताना पाहिलं या, पण त्यांचं कौतिक होताना आपण तिथं नव्हतो. अगं लोक सुखात सवय राहतात ग, दुःखात राहत नाहीत. पण आपलं समजा उलटच चाललंय ग. पण मी काय म्हणतो, तू अजिबात काळजी करू नको. अगं पोरं इथं आली ना की आपण त्यांचं कौतुक करू, गोड धोड खायला घालू त्यांना. अगं आपण पालखीतनं मिरवणूकच काढू. आणि पालखी कुठं आणायची? अगं त्या हिशोबात सासरीकडनं आणू ना. नाहीतरी त्याचं काय, तेलही गेलं आणि तूपही गेलं, अशी गत झाली आहे त्याची. तू कशाला काळजी करते? मी आहे ना. लई दिवसानं तुला हसताना बघितलं ग म्या.
बा पांडुरंगा, विठ्ठल पंत रुक्मिणी सारख्या देव माणसांना आळंदीच्या धर्मसभेनं अधर्मी ठरवलं. त्या पायीस त्यांचा जीव बी गमवावा लागला. पण पैठणच्या धर्मसभेत पोरांना शिक्षणाचा अधिकार गावला. हा तर पोरांच्या मागचा समजाही टाळ जाईल. दुःखात बी सुख मानणाऱ्या माझ्या पोरांना कायम सुख लागू दे रे बाबा. तुझी कृपा दृष्टी अशीच त्यांच्यावर राहू दे. आता त्यांना खऱ्या अर्थानं सुख लाभू दे. गोदामाई, तू खरंच आईसारखी आहेस. आम्ही या नगरात नवीन जेव्हा आलो होतो तेव्हा आमच्या मनात अनेक प्रश्न होते. दुःख होतं, नकारलं गेल्याची भावना होती. पण तुझ्या संथ प्रवाहाकडे पाहिलं की धीर मिळायचा, आशा मिळायची, बळ मिळायचं. अशीच तर असते आई मुक्ती. दादा, या गोदामाईला पाहून आपल्या इंद्रायणीची आठवण झाली बघ. खरे, गोदामाई काय आणि इंद्रायणी माय काय, दोघीही अपार निर्मळतेचं प्रतीक आहेत. आणि त्या निर्मळतेचा सुद्धा एक सुगंध असतो, अगदी चंदनासारखा. तो कितीही लपवायचा म्हटला तरी त्याच्या परिमळानं आसमंत भारून जातोच. गुरुदादा, त्या परिमळातच पांडुरंगाचं वास्तव्य असावं असं वाटतं. पांडुरंग हरी. पांडुरंग हरी. पांडुरंगाची तुमच्यावर कृपादृष्टी आहे, त्यामुळे या साऱ्याचा अंत सुखद झाला. तुमच्या विद्यार्थी दशेच्या नव्या मार्गावर निघण्यापूर्वी माझी एक लहानशी इच्छा आहे. कोणती? हरिनाम संकीर्तनाच्या सप्ताहाची उद्या माध्यांनी सांगत आहे, तेव्हा तुझ्या रसाळ वाणीतून आणि गोड गळ्यातून तू कीर्तन करावंस अशी माझी इच्छा आहे. यावेळेला मीही टाळ धरून उभी राहू. एवढा वेळ उभं राहणं जमणार आहे का तुला? आता तर राहूनच दाखवीन. असं? बरं बघू. बघूच ना. बरं बघू कोण चांगलं वाजवतंय ते. बघू ना. हो बघू. अरे थांबा, मला बोलू द्याल? क्षमा करा गिरी पंडित, तुमच्या या विनंतीला मी मान देऊ शकेन असं नाही वाटत मला.